कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा किसान सभेच्या व अखिल भारतीय किसान सभा चांदवड तालुका कमिटी यांच्या वतीने लॉंग मार्च जनतेचे प्रलंबित व ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी चांदवड मनमाड महामार्गावरील चौफुली येथे धरणे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन. तर मुक्कामी 2 दिवसापासून सुरू असलेले आंदोलन आज दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने जिल्हाधिकारी कार्यालय इकडे मार्गस्थ झाले आहे. तरी यावेळी किसान सभा जन सेक्रेटरी हनुमंता गुंजाळ, गणपत गुंजाळ, पक्ष सदस्य योगेश राऊत, चांदवड शहर सचिव शब्बीर सय्यद, तुकाराम गायकवाड, त्र्यंबक चिंदा ठाकरे, नांदगाव येवला किसान सभा सेक्रेटरी शरद उगले, CPIM नांदगाव तालुका अध्यक्ष शांताराम दळवी, नांदगाव तालुका पक्षाचे सेक्रेटरी धर्मराज शिंदे, नांदगाव येवला अध्यक्ष आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा लॉंग मार्च मुंबई आग्रा महामार्गाने मार्गस्थ झालेला आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व RCPचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी DJ महाराष्ट्र न्यूज चांदवडला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी 98 22 49 99 40 89 83 150 460 या नंबरवर त्वरित संपर्क साधावा. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.